नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण बघणार आहोत आजची सर्वात मोठी बातमी पुण्यातून। अजित पवारांना आधीच रवींद्र दंगेकरांनी केलं पाण्याच्या टाकीचं उद्घाटन। पहा नेमकं काय घडलं। पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदारसंघातील गोखलेनगर भागात 60 लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी 3 वाजता केले जाणार होते। त्यापूर्वीच आमदार रवींद्र दंगेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले। यावेळी पोलीस अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादाचा प्रकार देखील घडला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेचे वार्तांकन करण्यास येणाऱ्या पत्रकारांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले होतं। यावरून देखील पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत वादाचा प्रकार घडला। आतमध्ये काय काम केलं ते चला यांना दाखवून चल ना चला ना पुण्याला काय एवढं पडलंय बोलायचं तुम्ही पटकन 10 लोक आम्ही जाऊ तिथे सांगतो तुम्हाला तुम्ही महत्वाचे जनरल बॉडीचा ठराव काय सांगतो तुम्ही ऐका जनरल बॉडीचा ठराव काय सांगतो जनरल बॉडीचा फॉरवर्ड रन करणार का तुम्ही रन करणार एवढं सांगा फक्त सचिन ठराव नाही तुम्ही महानगरपालिकेचा जनरेट करणार ठराव का तुम्ही दुसरा डिस्पोज केलाय का हा अजून जिवंत आहे का नाही ठराव हा विषय संपला बाकी काय बोलू नका साहेबांशी बोला नाही तुम्ही आता तुम्ही नका सांगू हेच सांगते कशाला वाढत आम्हाला 10 जणांना जाऊ द्या ना बाकीचे थांबतील ना बाजूला तुम्ही आणि मी तुम्हाला काल त्यांची मान्यता आहे ना। एक मिनिट थांबा तुम्हाला काल फोन केला मी येतो म्हणजे तुम्ही भेटला मला फोन केला मी तुम्हाला विषय बोललो का नाही तुम्ही का गप बसला तुम्ही गप का बसला मी तुम्हाला फोन केलता का नाही फोन तुमचा घर चुकीचं केलं मी आता वैयक्तिक मागे लागेल तो माणूस तुला काय छोटा वाटला का तू ढकललं ते आम्ही काय चोऱ्या करायला आलो का इथं गुन्हेगार सारखं वागणूक देता का तुम्ही हे चांगलं नाही लक्षात तुम्ही ठीक आहे तुमच्या कार्यकर्त्यांनी